मोबाईल तर लय महागाचा आहे वाटते बाई. एवढा महागाचा काय घेतला बेटा मोबाईल? बाबा मी घेतला नाही, त्यानं स्वतःच तर दिला मला. तिकडेच घेतला होता पहिलेच. मला माहित नाही होतं, मला आणूनच दिला फक्त. काय बापा आजकालचे शौक, लगन जुडे जुडे तर मोबाईल आणि कपडे एवढे मोठे, काय होय बापा बापा बापा. हा आता मार करते मग काढून लागन तर असं राहते आजकाल पोरायचं काम. नाही नाही, पोरग गिरग तसं नाही आहे म्हणा, चांगला आहे बाई. त्याच्यात मग सिम गिम आहे का? सिम आणा लागते? सिम आणून देऊ काय? बाबा आहे ना याच्यात सिम आहे ना, सिम टाकून आणलाय म्हणते. सिम गिम टाकलं आणि रिचार्ज आहे सगळंच आहे बाबा याच्यात. हो आता करते पागल ते आपल्याला लग्न होईपर्यंत. आता बस उठला सुटला फोन पाहतो बाबा. लोकांच्या पोरीले नीरा काय म्हणते तर फोनावर राहते. उठल्या सुटल्या लावला फोन, उठल्या सुटल्या लावला फोन, तिकूनही फोन. जेवली काय, झोपली काय, उठली काय, बस चालूले चालू राहते. तू काय अशी करतो? बोलू दे ना, त्याचे बोलायचे दिवस आहे आता. साऱ्या जगातच चालू आहे हे. आपण काही नवीन पाहून राहिलो काय आपल्या पोरीचं? हा, आपली पोरगी लय जागेवर आहे म्हटलं. जगात जाऊन पाय काय काय करून राहिलं पोरी तर. जगाचं सांगून काय करता? आपल्या इथं घरात तेच घडून राहिलं कनी. कोणती सुरुवात आपल्या घरापासून करायला लागते पहिले. मग आपण पोरीला बोलायला गेलं का बापच बोलू देत नाही, तोंड धरायला येते. मग पोरगी तशीच पाहिते. काय घडून राहिलं आपल्या घरात? हा, आपली पोरगी कोणा पोरासोबत चालली, बोलून राहिली, बसून राहिली, उठून राहिली, काय करून राहिली सांगा? घरातच आहे ना. मग आता लग्न जुळलं, ज्या माणसासोबत लग्न जुळलं त्याच्यासोबत बोलणार नाही काय? बोलन नाही तर एकमेकाला समजून घेऊन कसे, एकमेकाचा स्वभाव कसा माहित होईल त्याले, हे तर बरं निघालं आता पहिलेपेक्षा. निदान आता स्वभाव माहित होते माणसाला एकमेकाचा. नाही तर जसा गळ्यात बांधून दिला मायबापानं तशासोबत राहिला की पोरीले पहिले. बापा आम्ही नाही काढली काय जिंदगी? आम्ही नाही करून राहिलो काय? मग अचानक जिंदगानी होत असते. हे असे फोन म्हणून यानं जिंदगाण्या होत नाही. काही काही संसार तुटून नाही राहिले म्हटलं फोनच्या पायी म्हटलं. होतं अतिवापर केल्यामुळं. अतिवापर जर कराल तुम्ही तर होणारच आहे. त्याच्यात कसं आहे, कमी जास्त चालू द्या लागत असते. फोनही कसा आहे, चांगल्याचाही आहे तर वाईटाचाही आहे. तुम्ही चांगल्यासाठी वापराल तर चांगलं भेटते त्याच्यातून, वाईटासाठी वापराल तर वाईटही भेटते त्याच्यातून. त्याच्यात काय हर प्रकारचं असते. पाहिजे तिला एकसारखे बोलू नका देत जो फोनवर. हो उद्या चालून नाही तर पोरगच म्हणन तू तर पहिले लय बोलत होती माझ्यासोबत असं तसं. उन्हा धुणं काढायला काही मागं पुढे येत नाही लोक. मग कोणीच नाही काढत, कोणतं उन्हा नाही काढत ना कोणतं धुणं नाही काढत. जेव्हा काढन ना तेव्हा पाहून घेईन तिचा बाप जिथं आहे म्हटलं. अजून ज्यावेळेस माझ्या पोरीला तकलीफ होईल ना, माझी पोरगी घेऊन येईन म्हटलं मी घरी. मी काही तिथं काही तिले उन्हा धुणं काढायसाठी ठेवणार नाही आहे. पोरीसोबतच चालले जा ना बापा. कायले ठेवता पोरीले तिथं? पोरीसोबतच चालले जा. अन पोरीनं जसं जसं म्हटलं तसे तसे नाचत जा तिथं. मला काही समजत नाही बा तुझं. आपलीच पोरगी आपल्या पोरीच्या बाहेर तशी सोचतो तू. कमालची बहिणी आहे काय? कमालची आहेस मी. कमालची म्हणजे तुमचं म्हणणं आहे का पोरीनं जसं केलं तसं करू द्या? माझं म्हणणं तसं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे का बस आपण आपल्या ताब्यात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे मग आता तिला कालम्या टोकलं काय म्हटलं एवढ्या महागा मुलाच्या? तुम्ही सांगा 500 रुपयाच्या वर तर कधी आपल्या पोरीनं कपडा घातला काय? हा मग चुकलं काय माहिती तिथं? 2-2, 4-4 हजाराची साडी कायले पाहून राहिली बाई? हा ठीक आहे 700-800ची पाय तू. एकदम लिमिटच्या बाहेर पाहिन पोरगी. आपली ऐपत काय, दुसऱ्याची ऐपत काय? जशी आपली ऐपत आहे ना, आपली चादर आहे तेवढेच पाय पसरले पाहिजे. अरे तर तो पोरगा नाही आहे तसा. तू जशी समजतं ना तसा नाही आहे पोरगा. आता त्यानं स्वतः म्हटलं तिले का तुला जशा पाहिजे तशा घे, तुला कोणी म्हणणार नाही. बरं त्यानं पुरकार काही केलं काय? एवढ्या साड्या घेतल्या तर काही मतलब काय? नाही म्हटलं गिटलं नाही म्हणा. मी नाही म्हणत पोरगं खराब आहे म्हणून. पोरगं चांगलंच आहे. पण आपलं म्हणणं कसं आहे, आपल्या लिमिट नाही सोडा बापा. पोरीची जात आहे आपली. नाही 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 सोडत पोरगी, लिमिट नाही सोडत. पहा बापा तुम्ही मग नका पस्तावता म्हणजे झालं. बाबा आईले ना मायावर जरासाही भरोसा नाही आहे. आईले काय वाटते काय माहित. आई मी तर पळून चालली का होत्या माणसासोबत? तुम्हीच तर लग्न जोडून दिलं माहिती तिथं. मी तर म्हणतो तोडून टाकते लग्न. जाऊ दे तिकडे, मी घर वापस करून देतो. काही गरज नाही लग्न करायची. फालतूच काय म्हणते तर लग्नही करून देऊन राहिले अन मार बोलून घेऊन राहिली. आईचं काही समजत नाही बाबा मला. नाही नाही बेटा, तुझ्या बरोबर आहे सगळं. तू टेन्शन नको घेऊ. तू काय म्हणते फोन लावायचा असेल तर लावून दे. नंबर आहे का त्याजवळ पाहुण्याचा? का देऊ? आपल्याच्या फोनमध्ये आहे. नाही बाबा नाही पाहिजे नंबर गिंबर. ते करन तिकडून फोन. त्याला वाटन तेव्हा करन फोन. अजून आई म्हणून त्याच फोन लावला असं तसं, त्याने फोन नाही केला. अजून माझ्या आईचं तर माहित आहे तुम्हाला. इकूनही बोलते तिकूनही बोलते. तिच्यावर काही लक्ष नको देऊ तू. आता तो पसारा नेऊन ठेव ना घरात. काही तर लोकांना दाखवासाठी समोर ठेवतं. जाय नेऊन ठेवते. आपल्या घरात कसं आहे, कोणी सडकं नेऊन जाते. मग म्हणून बापा एवढं सामान आणलं काय, तेवढं सामान आणलं काय, लोक तर माहित आहे बातच गोष्टी करते. हा बाई नेऊन ठेवतो ना, हे सगळं सामान नेऊन ठेवतो. मी आता चाललीच होती घरात, पण हे फोन पाहून राहिली होती. हो नेऊन ठेवते. अन त्याच्यावरचे झांपर टाकून देतो बाई शिवाले. आई चांगले ब्लाऊज कोणी शिवून देईन हो? मला तिथं टाका लागन ना मग. आता मला तर काही माहित नाही बाई. आता मी शिवतो तर माझे साधे सुधे झांपर राहते. तर ते मनीषाने काय ते शिवते तिकडची. आता माहीत पडते बाई ते चांगले शिवते नाही शिवत. एखादा टाकून पाय ना तिच्या इथं. असंच मापाले टाकून पाय, माहीतच पडते. ते जर चांगलं शिवलं तर मग बाकीचे टाकजो. हा बाई तसंच करायला लागन मग. आता एखादं टाकूनच देतो साधंवालं. साधं जर चांगलं शिवलं तर मग हे बाकीचे टाकून देईन तिच्याजवळ. अन नाही तर मग बाहेर टाकायला बरं होते. हो होते घेते म्हणा तसं. सुधाकर गेला हो घरी?
हो तेव्हाच गेला. आपल्याला गाडीतून सोडून द्यायला पाहुणे ना, ते तिकडे गेले. आपण इकडे आलो, सुधाकर त्याच्या घरी गेला. काहून? नाही जराशे जाऊन पाहिजे ना तिकडे घराकडे, काय चालू आहे काय नाही. तर कसं आहे, नाही तर आपल्यासोबत आले मैतगीत झालं असं तर चालू होईन बाबा त्याचं अजून किरतोडा. तुम्हाला तर माहीत आहे ते मग भिडून जाते नवऱ्याच्या मागं. हो तर तो काही लहान आहे काय, त्याला समजत नाही. सांभाळते तो त्याच्या घरातलं. आपल्याला कायले जायला लागते त्याच्या तोंड घालायला. कायचं ते माहीत नाही का तुम्हाला कशी बोलते तर. हां त्याच्यात तिच्या बहिणीला नेलं नाही, अजूनच बोलन बिचारी. मी आता म्हटलं होतं बा त्या पोरीला घेऊन घ्या म्हणून. आता तुम्हीच नाही म्हणे तर मग राहिलं. आता आपण काय बोलावं त्याच्यात जास्तीचं. ठीक आहे म्हटलं बाबा, जाऊ दे तिकडे. म्हणून मी काही म्हटलं नाही, काही बोललो नाही. त्याला ते वाटण तर खरीच का इले कुठे नेते तर हे जाते. अन येणं इले जरासही म्हटलं नाही बा चल का काही म्हणून. जाऊ द्या तिकडे, एवढं काही टेन्शन नाही घ्या लागत लोकांचं. जास्त टेन्शन घेतलं ना आपलं डोकं दुखते म्हटलं. त्याला काही असर नाही होत त्या गोष्टीचा. आणि मीच नेऊन ठेवते ह्या थैला तिकडे, हे काही उचलणार नाही आजच्या दिवस. बाई मीरा, बोल खरी फोनवर, पण घरातल्या सगळ्या गोष्टी पाहुण्याला सांगू नको. काय ज्या सांगायच्या आहे फक्त त्याच गोष्टी सांगायच्या बोलायच्या, पण घरातल्या हर गोष्टी करायच्या नाही. नाही ना बाबा, मी काय कोणत्या गोष्टी करायला जातो. मी काय आपला फोन आला तेवढं बोलायचं, जेवलं खावलं येते. काय बोलणार आहे मी याच्या व्यतिरिक्त. हो तेच म्हणतो बेटा. कसं आहे लोकांच्या डोक्यात राहते सगळ्या गोष्टी. ऐकून तर घेते पण बरोबर राहते. ठीक आहे ना बाबा, मी करतच नाही कोणत्या गोष्टी फालतूच्या. मी आपल्या कामाकामाच्या गोष्टी करतो आणि बस. ठीक आहे मग मी येतो, बाहेर जातो आता जरासं. हा बाबा, फोन तर जमतेम हातात आला, पण गोष्टी पहिलेच चालू होऊन गेल्या. काय बोलायचं आहे नाही बोलायचं आहे, कसं आहे कसं नाही सगळं येऊन गेलं. पण अजून फोन काही अजून मी चालू केला नाही. एक फोनही नाही लावला. कोणी काही सांगते कोणी काही सांगते, काही समजत नाही. माणसाचं मन असं चल बिचल होऊन जाते एकदम. मीरा, ये ना शुभांगी ताई, ये ना बस ना. का कुठं गेली होती आज? दिवसभराची घरी नाही होती तू, घराला कुलूप होतं. मग आणि आली होती मी तुझ्या घरी, पण कोणी नाही दिसलं मला. तर मग मी वापस चालली गेली. तू नव्हती, तुझी आई बाबा कोणीच नाही होतं. अहो ताई, यायचा फोन आला होता सकाळी. म्हणे आताच चला म्हणे कपडे घ्यायसाठी म्हणे. मग कुठंतरी जा लागते म्हणे, अर्जंट काम आहे म्हणे. तर आताच चला करून ते गाडी घेऊन आले होते. तर तसंच बाई तयारी केली आम्ही आणि निघालो ना, बसलो गाडीत जाऊन. हा ना म्हटलं थांब ना, म्हटलं मी त्या ताईला आवाज देतो म्हटलं. आणि मी काकूच्या आहे ना काही तिकडे यायला पाहत नाही. तर काका तिथंच बसले होते झाडाजवळ. तर काकाने नेलं तसंच उचलून. काका चल ना करून. काका म्हणे बाई मी येत नाही म्हणे. नाही ना काका चला ना म्हटलं, तर नेलं मग काकाले. माय बाई वेळेवरच झालं काय व. नाही तर त्यात मला म्हटलं होतं चाल जो म्हणे ताई म्हणे. अन वक्तात काय म्हणते तर स्वतःच चालले गेले तुम्ही सगळेचे सगळे. मला म्हटलंही नाही जरासं, पण मला असं वाटलं बाई, मी म्हटलं गेले असं कुठं. काही हरकत नाही म्हणा, गेले तर गेले. तसंही मी काय केलं असतं तिथे येऊन, तुम्हाला दोघाईले कपडे होते घेणं. आणि काय अजून फालतू त्याच्यात मंदात लय मोठे जण. त्याच्यापेक्षा तर बरं झालं म्हणा मी नाही आली तर. काय काय आणलं मग ताई? शालू आणला, आणि एक साडी आणली, आणि एक अजून दुसरी साडी आणली, आणि साक्षगंधासाठी साडी आणली. अशा 4 आणल्या साड्या शालू धरून. आणि आई म्हणे मला 2-4 घेऊन घे म्हणे घरी घालासाठी अशा साध्या. तर त्यानंच मला 500-500 रुपयाच्या थैली घेऊन दिल्या. तर थैली घेतल्या म्हटलं, 6 साड्या थैली घेतल्या. माय बाई, परस लुटून घेतलं होतं आता. बस एवढंच घेतलं का अजूनही काही घेतलं? घेतलं ना, मेकअपचं सामान घेतलं, त्याच्यानंतर चप्पल घेतली, पर्स घेतली, सगळंच घेतलं मी सामान. ते स्वतःच म्हणे माझ्याजवळ आले ताई, मला म्हणे सगळं सामान घेऊन घे म्हणे तू म्हणे, बार येणं होत नाही म्हणे, तर घेऊन घे म्हणे. मग तर घेऊन देईनच म्हणे, पण आता घेऊन घे म्हणे म्हणून घेतलं माहिती सगळं. नाही तर मी एवढं घेत नाही होती. बरीच फायद्यात निघाली होत तर. हां असं असते, म्हणून म्हणते माणसाली किंमत तेव्हाच समजते का जेव्हा काही भेटत नाही. आता वय झालं ना त्याचं, वय झालं, पोरगी काही भेटून नाही राहिली, तू भेटून गेली. आता असं वाटत असं आता काय करू ना काही नाही इले, असं वाटत असं ते इले. काय माहित बा. आणि ह्या मोबाईल दिला ताई मला, म्हणे फोन लावजो म्हणे. मोबाईल दिला, सिम गेम टाकून आहे याच्यात. बापा भल्या महागाचा मोबाईल दिला हो तुले तर. 35-40 हजाराचा मोबाईल आहे म्हटलं या. हो मॅम, ते आहे ना किती पोरगं माझ्यासोबत आहे ते, त्याच्याजवळ आहे ना ह्या मोबाईल. 35 हजाराचा मोबाईल आहे ना भैया. हाव काय बताई, मला नाही माहित गड्या कितीचा आहे ना काय आहे. तर मला काय किंमत माहित. मला फक्त दिला तुला गिफ्ट द्यायचा आहे म्हणे, मोबाईल दिला. आणि मला म्हणे आता तू घे म्हणे, तुला काय घ्यायचं आहे तर फोन लावजो म्हणे घरी गेल्यावर. सिम गेम टाकून सगळं तयार आहे. लय काळजी आहे बाप्पा तुझीवाली. खरंच आहे, समोरही अशीच राहील. हाव ना ताई, राहिली पाहिजे ना समोर, अशीच काळजी राहिली पाहिजे तर मला चांगलं वाटल. नाही बरं राहते काळजी गिळजी मस्त करते तुझी. तू टेन्शन न घेऊ पाहिजे फक्त आता. हाव ना, ठीक आहे ना, झालंच पाहिजे असं. अरे काय बाबा, हे मला वाटलंच तरी बरं झालं मी सारं घेऊन गेली उचलून. दाखव ना मग साड्या कोणत्या कोणत्या आणल्या तर मलाही पाहू दे ना. अहो बाई शुभांगी, त्यानं कोणी साड्या गिड्या तिकडच्या तिकडेच नेल्या. म्हणे तिकडेच म्हणे ब्लाऊज टाकून देईन म्हणे शिवाले, मापाच्या ब्लाऊजाला येईन म्हणे, तर तिकडेच घेऊन गेली बिचारे सारं. अरे असं कसं केलं काकू? साड्या इकडे आणल्या असत्या तर इकडचे इकडे ब्लाऊज टाकायला बरे झाले असते. कसं आहे, स्वतःच्या हिशोबाने टाकू शकतो आपण शिवाले.
आणि आता कोणी विचारते कसे आणले कपडे, काय आणले, तर दाखवा नाही लागत काय. हो ना बाई, त्यानं पाठवलेच नाही, आता दिल्याच नाही तर काय करतं, घेऊन गेले ते सोबत. हो जाऊ द्या, नेले तर नेले, त्याच्या वैताने नेल्या. हो ना, तू होती नाही वाटते घरी. घरीच होती मी कुठं जाणार आहे, मी घरीच होती, पण मला कोणी आलंच नाही आवाज द्यासाठी, नाही तर मी आली असती. हो बाई, ते बघता बरं चाले गाडी घेऊन आले, चला ना बसाना केलं. मी म्हटलं आपल्याला एसटीनं जा लागन म्हटलं, तर बघतातच गाडी घेऊन आले ते त्याच्या जवळच्या घरची. जाऊ द्या ना काकू, आणले ना तुम्ही, कोणी आणले तरी सारखेच आहे. पसंत शेवटी तिलेच करणं आहे, आपण काय मागं जाऊन आहे फक्त त्याची तकलीफ वाढवणं, तिथं गर्दी करणं. चांगलं आहे पण मीराच्या घरचा पाहुणा नाही काय, खरंच मस्त आहे, सगळेले भेटो असा पाहुणा. हो भेटो सारेले. पाय बरं झालं ना, मी म्हटलं तुला एका रुपयानी तिकडेच ठेवून देतो साड्या किड्या सगळं सामान आईच्या घरी, येता तिकडेच गेलो तर बरं झालं. इकडे जर आणलं असतं, पहिलेच ताई गरम झाली होती एवढी, सामान पाहिलं असतं तर अजून जास्त झाली असती. हो ना, पण रुपेशजी तुमची आई कशी आहे पण मला समजत नाही. म्हणजे तुमच्या आईला काय वाटते का सुनीनं कुठं गेलं नाही पाहिजे, सुनीनं गेलं नाही पाहिजे, काही घेतलं नाही पाहिजे, सगळं सासूनच केलं पाहिजे काय. हां बरं, मी तर म्हटलंही नव्हतं जातो म्हणून, बाबांना म्हटलं तुम्ही जा म्हणूनच गेलो आपण, नाही तर आपण तर काही माहिती म्हटलंच नाही, बोललोच नाही काही. नाही ना, अरे तशीच करते आई, काय करता आता, आपल्याला म्हणता बोलता येतच नाही काही. ते तिची की नाही मानसिकता अशी झाली का आपण काही केलं का ते म्हणजे अशी आपल्याला बोलतेच उलटी. नाही पण आता याच्या धाकानं काय मी काही घेणारच नाही काय, काही घेणार नाही, देणार नाही, काही घालणार नाही, काही नेसणार नाही, काहीच करणार नाही काय. याले भिवभूस राहू काय मी आता घरात, अजबच वागते ना. रोज मला नुसतं ते दूध प्यायला लावते, मी पेत नाही आता आजपासून, ना मी दूध पेत ना मी कोणतं काही घेत त्याच्या हातचं, काहीच नाही घेत, मला ते विचित्रपणाच वाटते. आता ते प्रेमापोटी करते तशी, हे दूध वगैरे देते तुला, तिला असं वाटते तब्येत चांगली राहिली पाहिजे बाईची, बाळ चांगलं राहिलं पाहिजे म्हणून करत असेल ती तशी, मग तेवढ्यासाठी काय नाही करता आता. नाही ना रुपेशजी, मला की नाही आई दुधात काहीतरी टाकून देते, मला काही समजत नाही काय टाकते ना काय नाही, तर मला ते सांगत काऊन नाही त्या का मी काय टाकतो म्हणून, सांगत नाही, काही नाही, आणून देते माझ्याजवळ, मी पेत नाही तरी जबरदस्ती, मी नाही पेत आजपासून, आज मी स्पष्ट नाही म्हणतो, आज तुम्ही बोलजा मी ऐकडून का ते पेत नाही, तिला आवडत नाही म्हणून मला तुम्ही. अरे बा रुपाली, मला नाही बोलता येत, मी जर जास्त बोललो तर मलाच बोलन अजून, तुला माहित आहे ना. मग तू काय आता मला करायला लावतो, घरात वाद होईन ना मग अजून. रुपेशजी, तुमची आई तुम्हाला बोलवून घरात वाद होईल, याच्या काय मी त्याच्या मनानच करू काय, त्या मनात मला काही दिन आणून हे खाऊन घे, हे पिऊन घे तर करण काय मी नाही करत बा, आता माझ्या कोण नाही होत आता, मी आता असं करतही नाही आणि काहीच नाही. मला तुम्ही आता सारखं सांगा, नाही तर मी माझ्या आईच्या घरी जातो, मी तिथंच राहीन लागन तर. हा तुम्ही तिथंच चला, मी तर म्हणतो दोघंही तिथंच चला, आपण तिकडेच राहू. रुपाली पागल झाली काय तू काही, म्हणजे माझं घर दार सोडून मायबाप सोडून सगळं तिथं येऊ काय मी, आणि तिथं काय करू, हजामता करू फिरू काय गावात, काही पागलसारखी बोलत राहतं, एवढं मोठं वैभव सोडून तुझ्यासोबत तिथं मागं येऊ, हे मायकून नाही जमत, फालतूच्यापणा नको सांगू मला. हो तर मग तुम्ही इथं म्हणा ना, आईने म्हणा तुम्ही, मी दूध पेत नाही आजपासून, मी नाही पेत, मी मला आवडत नाही ते, मी पेत नाही, मी स्पष्ट द्यायला नकार देतो. तुम्हाला काय पटते ते तुम्ही करा, मला पटते ते मी करतो. म्हणजे मग एक तुला जहर देऊन राहिली काय, प्यायला एवढी भिवून राहिली तू. हा आम्हाला तिथे तिथं गेल्यावर काही आम्ही कसं खाऊन पिऊन घेतो, आम्ही करतो तसं शंका कुशंका, तू काऊन अशी करून राहिली रुपाली आजकाल. आजकाल मी कशी करून राहिली रुपेशजी, तुमच्या ना डोक्यात पडला फरक, तुम्ही तुमच्या आईसारखे होऊन राहिले आता. तुम्ही सांगा मला, मी तुम्हाला सरळ म्हटलं का फक्त आईला तुम्ही एवढं म्हणा का रुपाली दूध पेत नाही, मला पहिल्यापासूनच नाही आवडत, पण आता आई जबरदस्ती देते म्हणून मी पिऊन राहिली, पहिल्यापासूनच नाही पेली असती ना तर बरं झालं असतं. मग तिनं ज्या दिवशी पहिल्या दिवशी दिलं होतं तुले, त्याच दिवशी नाही प्यायला लागत होतं, मग वाटलं असतं का पेत नाही, पण तो पिऊन घेतलं पहिलं चांगलं, आता नाही म्हणून राहिली. हो तर मला नाहीच्या बरोबरच आवडते दूध, एकदम मी पेत नाही असंही नाही, पेतो असंही नाही, मग दिलं मला सुरुवातीला मी पिऊन घेतलं, काय बाप मान करावं सासूचा म्हणून, तर आता ते मागच लागल्या, म्हटला ते 1-2 डाव दिन म्हटलं आपल्याला, रेग्युलर दिन असं महिना झालं तरी दिन असं वाटलं काय. ते तू तुझ्या पाहत बस, तुझं काय म्हणणं आहे काही नाही तर तू तुझ्या पाय. ठीक आहे ना, मी म्हणून ना, आज जर मला आणून दिलं तर मी म्हणून राहिले आई मी दूध पेत नाही, मला पाहिजे नाही, मला दूध आवडत नाही. मी पिऊन घेईन, तू नाही पेत तर मी पिन, टेन्शन घेऊ नको. तुला असं वाटत असेल ना मग काही देते म्हणून, तर मी पिन. तर मी म्हटलंच नाही तुमची आई मला काही देऊन राहिली म्हणून, तुम्ही सांगा मला एवढ्या दिवसाची मी पिऊन राहिली, काही दिलं असतं तर आतापर्यंत काही झालं नसतं काय. पण माझं म्हणणं हे का मला आवडत नाही, मी पेत नाही, एवढंच नाही म्हणणं आहे. तर रुपाली एक काम कर आता, एक पाय आपलं भांडण जगून काही होणार आहे काय, आई तिच्या मनानं वागन, आपण आपल्या मनानं वागू, अजून वादविवाद वाढन. त्याच्यापेक्षा तू एक काम कर, दूध फक्त घेऊन घेत जाय, मला देऊन देत जाय, मी पिऊन घेत जाईन. तसंही मला दूध आवडते, मला देत नाही ते, तर असं करत जाय, मला देऊन देत जाय तू. ठीक आहे, तुम्हाला आवडते तर तुम्ही पेत जा, पण आई ठेवून जात नाही, माझ्यासमोरच पे म्हणते, असं काऊन करा मग, अशानं काय होते, शंका निर्माण होते मनात. तिला वाटत असन का आपल्यासमोर पेली पाहिजे बा, दुधात कसं प्रोटीन राहते ना, पौष्टिक राहते प्यायले, तर एवढ्या आपण आणतो बा, तर हे पेली पाहिजे असं वाटत असन तिले. बरं ठीक आहे ना, आता आजपासून मी तुम्हाला देऊन घेत जाईल, तुम्ही पिऊन घेत जा. हो ठीक आहे मी पिऊन घेत जाईन. का आता मग ते आईच्या इथून सामान कधी आणू आपण जाऊन, कारण मला ते ब्लाऊजही शिवायला टाकणं आहे ना, आता लग्न जवळ आहे की नाही मामाचं,
तर मग त्याच्यावर लागन ना मला ब्लाऊज घालायसाठी. त्याच्यासाठीच तर घेतलेल्या साड्या होय ना त्या. तर मग कधी घालन मी ते? हो तर एखाद्या दिवशी जाऊ आपण आणि घेऊन येऊ. बरोबर आणता येते. काही सामान आणलं करून. कधी नाही आणता येत. नाही तर असं सांगतो आईच्या इथून आणले आहे ते. काही सांगता येते. तर असं सांगतो लग्नाच्या पहिले घेतलेल्या साड्या होई बा आता आणून राहिली गती ब्लाऊज शिवायची आहे म्हणून असं म्हणता येते ना. मग असं करून ना आईला सांगून देईन. तू म्हणा मी ब्लाऊज टाकून दे म्हणा त्याच्यावरचे शिवाले त्या साडीवरचे. आई टाकते तिथंच. मी शिवली आहे तिथं पहिले. चांगली शिवते ते गावात. तर तिथंच टाकून देईन. आणि मग तिथूनच काय म्हणते मग घेऊन येता येते. शिवलेले राहीन तर वाटण तरी मग आईले का नाही भाऊ हे म्हणून पहिलेचे. बस तसंच करायला लागते. अरे आईच्या पोटात येते. तुला मी तेच सांगतो तर तिच्या पोटात असं करू नको. घे सगळं घे पण दाखवू नको. बरं ठीक आहे ना आता तसंच करून ना. तसंच करून तर जमन म्हणून तर बाबा हे करते ना. बाबानं काऊन नाही पाठवलं आईले माहिती आहे तुले. ते जे आता मामी आहे माई होणारी त्या मामीला हिनं आईनं काहीच घेऊन नसतं दिलं. मस्त म्हटलं हे नको घेऊ ते नको घेऊ एवढे रुपये करतं काय असं तसं बोलली असती म्हटलं. मग ती पोरगी बी चकली असती. म्हणतो तुला म्हटलं चल आपण तिकडे चाललं जाऊ त्याला त्याच्या मताने घेऊ दे. म्हणून गेलो का आपण तिकडे? हा म्हणून गेलो तिकडे. नाही त्याच्यासोबत नाही घेणं होतं काय आपलं सामान. हो हे बरोबर आहे. खरंच आईनं पण म्हटलं असतं. ती पुरी तशी ना खूप लाजते पोरगी. तिनं सामान नसतं घेतलं काही. हा फोन किती महागाचा दिला माहिती आहे मामा तिला. मामी म्हणत जाय आता बुरी नको म्हणत जाऊ. किती चांगली दिसते आता मी मामी पाहिलं ना. हो मेक ओव्हर केलं म्हणते तिनं आता तर चांगली दिसते म्हणते. पहिले तर मामानं ओळखलंच नाही होतं. मीरा कुठे गेली म्हणे. मग त्याच्या आईने सांगितली. मीरा नाही सांगितलं. मग मी म्हणे मेक ओव्हर केलं म्हणे आता म्हणून अशी दिसतो म्हणे. हो ना. मग आता तू फोन कायले आता जाऊ की नाही आपण तुझ्या आईच्या घरी. चालतो जराशी तिथं ब्लाऊज सगळं टाकून घ्या म्हणा शिवाले. करा म्हणा लवकर म्हणा. आता आपल्याला काहीच नाही सांगा लागत. आता मामाजवळ गेला फोन तिच्याजवळ गेला फोन. आता ते दोघं स्वतःच बोलते एकमेकासोबत. हो हे बरोबर आहे. ते स्वतःच बोलते आता एकमेकासोबत. टाकली काय खिचडी टाकली काय मग? हो लावली खिचडी लावली. पापड भाजून ठेवले. काय म्हणते आता जेवण म्हणते नाही आई जेवण म्हणून. बस तिनं म्हटलं थोडंसं करून ठेवावं. जाय तिकडे बोलण्याचं काम येत नाही. तिच्याबरोबर आपण बोलत राहिलो तर अजून मग वादाले वाद वाढते ना. काय करतं घरात वाद वाढवून. कोणाला वाद वाढवायचा आहे? मला तर बिलकुल आवडत नाही वाद वाढवाले. तुम्ही सांगा तिथं काही एवढे बोलले मी बोलली काही बोलायचं असतं तर बोलली नसती काय. हो तर लहान आपण आहे ना. आपण आपल्याला लहान समजून बोलायचंच नाही समोर. ठीक आहे ना. चल मग झोपून राहू आता. अजून सकाळी उठा लागते मला ड्युटीवर जावं लागते. ठीक आहे ना रुपयाची झोपा ना तुम्ही. मी येतो थोडंसं आवर करून साडी बदलून घेतो आणि मग झोपतो. हा ये. घरीच आहे का रंजूबाई? हो बाई पुरा उन्हाळा गेला घरीच आहे मी. कुठे जातो एवढ्या उन्हीचं ऊन होय का काय होय. मी तर घरीच आहे व. मी घरीच आहे. मैचे पाहुणे घरीच आहे. माय पैसे नाही ना काही नाही ना. हे पोरगी नाचून राहिली शाळेचं सामान घेऊन द्यासाठी. आई मला घेऊनच पाहिजे म्हणते. काय करता घेऊन तर द्याच लागले लेकराले. मग काय घेऊन देत आता? काय ना घेऊन देतो मग आता? पैसे नाही का मग तुझ्याजवळ आता? बाई आता काय करू होते माझ्याजवळ थोडेसे. आता आपण काही खळून तर खतम करत नाही. काही ना काही तर राहतेच आपल्याजवळ. तर आता आहे 1000-2000 रुपये. म्हटलं घेऊन देतो म्हटलं बा आता इले. नाही तर मग शांताबाईजवळून घेतले असते उसने 1000 रुपये. लागत असेल तर घेऊन जातो माझ्याजवळून 1000 रुपये. आता लेकराच्या शिक्षणासाठी द्यास लागते बाई. नाही आता तर भागते माईवाला. जर मला अडी अडचण आली ना तर देजो मला रंजूबाई खरंच. मग कामाधंदे लागले का मी देऊन देईन लागून तर ते पैसे. कसं आहे व आता गरीबाले मोठी आहे बिचारे. चालते हो चालतच राहते. कधी चांगल्या जवळ पैसा नाही सापडत. पैसेवाल्याजवळही नाही सापडत कधी. हो ते तर आहेच म्हणा. चालूच राहते. पिंकी ते ताई नाही काय मीराताईचं लग्न जुळलं ना माहित आहे तुले. मस्त पाहुणे भेटले तिले. एवढा मोठा मोबाईल दिला म्हटलं तिले घेऊन आता. आणि कपडे दिले घेऊन. प्लीज ताई नाही का होते आमची इथं होय. भुरी ताई आहे ना ते. पहिले सारखी नाही राहिली आता ती ताई भुरी. आता अलग झाली म्हटलं तर पाहिलं नाही का तिले. आणि आता याचं ना लग्न आहे ना आमच्या घरी. कधी आहे त्या ताईचं लग्न? काय माहित बा माय बाबाले माहित असेल. जेव्हा लग्न राहीन कनी नवरदेव येईन ना तर तुला सांगन मी. मग याचं तू लग्नाले. हा का कुठे आहे लग्न? आपल्याच गावात आहे काय? मग काय तर बाई आपल्याच तर गावात आहे. मला आता कपडे घेऊन देईन माय बाबा. मस्त नवीन कपडे घेऊन देईन म्हणे तुला म्हणे लग्नात. हा का ते बाबा मोठे लोक आहे बाबा. ते बाबाजवळ लय पैसे आहे. त्या घरी वावर आहे मस्त. त्या वावरात मग किती मोठं हे येते पीक येते. मग ते बाबा ते विकते मग पैसे येते तुम्हाला. माय बाबा मोठे लोक आहे बाई. ट्रॅक्टरवर जात असते माय बाबा. ट्रॅक्टर चालवते. हा लग्न जुळलं म्हणते त्या भुरीचं. हो बाई गोष्ट ऐकली बाई कानावर आली गोष्ट. आता एवढ्यात कशी मी कोणाच्या घरी गेली नाही आली नाही. आणि त्या भुरीच्या माईने कोणाला बोलावलं तर नाही पान खाली. तर आपल्याला कसं माहित राहील बाई. काय माहित बापा चोरून लपून केल्यावानी करून राहिले काय तर लग्न. म्हणते लग्न पोराच्या शिकडे आहे म्हणते. सगळा खर्च पोरग करून राहिलं म्हणते. आणि पोरगही कनी वयानं लय वयस्कर आहे म्हणते बापा तिच्यापेक्षा. नाहीतरी 2-4 पावले उठून गेले भुरी आहे करून. एक नाही करून राहिलं होतं. माझ्या भाषेसाठी निरोप नेला होता मी. तोही तसाच म्हणे लय भुरी आहे म्हणे पोरगी आता म्हणे मी नाही करत म्हणे. मी म्हटलं घे ना करून. हे नाही भेटत म्हटलं बाबू आता. हे तर कोणी ना कोणी करणच म्हटलं. हो केली आणि चांगल्या घरी पडली म्हणते पोट्टी. चांगलं झालं बाई चांगलं झालं तर. मला भल्ली खुशी झाली त्या पोरीसाठी. गरीब पोरगी आहे हो बिचारी.
हा व कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही, फक्त ते शांताबाईच्या घरी रुपालीच्या यानं आली तर ये, नाही तर कोणाच्या लेण्यात देण्यात नव्हती ते पोरगी. चल बाई मी जातो आता, हे पोट्टीला घेऊन देतो सामान, दप्तर पुस्तक सारं पाहिजे म्हणते हिले आता. हो ना, शाळेसाठी तर लागतेच हो खर्च. हा मग भेटन तुला रंजू, मी आता जातो आता तिकडे. हो बाबा जाय. आई चल ना, आई चल ना, घेऊन दे ना मला. हो आली, तू जा ना बाई घरी. तू कुठे येतं माझ्यासोबत? तू घरी जाय, माय फिरू नको गावात अशी. जाय तुझ्या घरी, तुझ्या आई तुला वाट पाहून राहिली असं. काकू मी येतो ना पिंकी सोबत. नाही नाही, कोणाच्या लेकराला नाही येत बाबा मी, कोणाची जबाबदारी कुठं घेऊ, पोरीची जात. जाय घरी जाय. हा काकू जातो.